नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी आरव कृपा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय स्वागत आहे मंडळी. श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती अनुभव आज आपण बघणार आहोत. एका स्वामी भक्ताची सत्यकथा. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रामराव नावाचा एक साधा कष्टकरी माणूस राहत होता. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. शेतीवर अवलंबून असलेले जीवन, सततचा दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि घरातील आजारी पत्नी या सगळ्यामुळे रामराव पूर्णपणे खचून गेला होता. अनेक वेळा त्याच्या मनात आयुष्य संपवण्याचे विचारही येऊ लागले होते. अशा अंधकारमय काळात त्याला श्री स्वामी समर्थांची ओळख झाली. एकदा गावात कीर्तन आयोजित केले होते. त्या कीर्तनात श्री स्वामी समर्थांच्या लीलांचे वर्णन झाले. विश्वास ठेवा, स्वामी मार्ग दाखवतात, हे वाक्य रामरावच्या मनात खोलवर रुजले. त्या रात्री त्याने प्रथमच मनोभावे श्री स्वामी समर्थांचे नाव घेतले. श्री स्वामी समर्थ. त्याला मनात एक वेगळीच शांतता जाणवली. काही दिवसांनी रामराव अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थांच्या समाधीसमोर उभा राहून त्याने आपल्या दुःखाचा पाढा वाचला नाही, फक्त अश्रूंनी डोळे भरून आले. त्या क्षणी एका साधू वेशातील व्यक्तीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, कष्ट कर, काळजी सोड. रामराव काही बोलायच्या आतच ती व्यक्ती नजरेआड झाली. त्या क्षणापासून त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. गावी परतल्यावर रामरावने नव्या जोमाने काम सुरू केले. शेतीबरोबरच छोटा दूध व्यवसाय सुरू करण्याचा त्याने निर्णय घेतला. सुरुवातीला अडचणी आल्या, नुकसानही झाले, पण तो दररोज सकाळी स्वामींचे नामस्मरण करू लागला. जे होईल ते स्वामींच्या इच्छेने, ही भावना त्याच्या मनात दृढ झाली. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. पावसाने साथ दिली, शेतीतून चांगलं उत्पन्न मिळाले. पत्नीची प्रकृतीही सुधारू लागली. डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले. रामरावला खात्री होती की ही केवळ औषधांची नव्हे तर स्वामी समर्थांच्या कृपेची फलश्रुती आहे. एक दिवस गावात अपघात झाला. रामरावचा मुलगा गंभीर जखमी झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी आशा सोडली होती. त्यावेळी रामराव फक्त एकच मंत्र जपत राहिला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. काही तासांतच मुलाची प्रकृती स्थिर झाली आणि तो चमत्कारिकरित्या वाचला.